हॅलो, हाय, नमस्कार, राम राम मंडळी. आज स्वीटकॉर्न पासून बनवूयात एकदम सोपी, क्रीमी आणि चटपटीत अशी रेसिपी, जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नक्कीच आवडेल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूयात क्रीमी कॉर्न या रेसिपीला. क्रीमी कॉर्न बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला स्वीट कॉर्न जे आहेत ते उकडून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपण इथे घेतलेले आहेत 4 ते 5 स्वीट कॉर्न, ज्याला आपण असं बारीक कापून घेतलेलं आहे. आता हे सगळे कॉर्न आपण एका कुकरमध्ये काढूयात आणि याला आपल्याला उकडून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये घालूयात थोडंसं पाणी. खूप जास्त पाणी आपल्याला घालायचं नाहीये. आपण साधारण अर्धा ग्लास पाणी या कुकरमध्ये घातलेलं आहे. आता यामध्ये घालूयात थोडंसं मीठ आणि आता आपल्याला झाकण लावून याच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 4 शिट्ट्यांमध्ये आपला जो कॉर्न आहे तो एकदम व्यवस्थित असा शिजणार आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काहीतरी चटपटीत आणि गरमागरम खायची इच्छा झाली असेल, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. पावसाळ्यामध्ये हे स्वीट कॉर्न अगदी सहज उपलब्ध असतात. आता 4 शिट्ट्यांनंतर कुकर थंड झालेला आहे. तुम्ही बघू शकता स्वीट कॉर्न अगदी एकदम परफेक्ट असे शिजलेले आहेत. आता आपण यासाठी लागणारे जे क्रीमी सॉस आहे तो तयार करणार आहोत. त्यासाठी एका कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल थोडं गरम झालेलं आहे. यामध्ये आपण घातलेलं आहे 1 टेबलस्पून बटर. आता बटर मेल्ट झाल्यानंतर आपण यामध्ये घातलेला आहे 2 चमचे मैदा. आता हा मैदा आपल्याला स्लो फ्लेमवरती 2 ते 3 सेकंदासाठी व्यवस्थित असा बटरमध्ये भाजून घ्यायचा आहे. लक्षात ठेवायचं खूप जास्त आपल्याला हा मैदा भाजायचा नाहीये. अगदी 2 ते 3 सेकंद भाजल्यानंतर आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे दूध. तर इथे आपण रूम टेम्परेचर दूध घेतलेलं आहे 2 ते 3 चमचे. 2 ते 3 चमचे दूध आधी आपण या मैद्यामध्ये घालणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा एकदा जर गरज वाटली तर पुन्हा एकदा आपण 2 ते 3 चमचे दूध यामध्ये घातलेलं आहे. इथे आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला हा जो सॉस आहे तो खूप जास्त पातळ करायचा नाहीये. तो थोडासा घट्टच आपल्याला ठेवायचा आहे. त्यामुळे एकदम दूध आपण या मैद्यामध्ये घातलेलं नाहीये आणि याला 1 मिनिटभरासाठी आपण व्यवस्थित असं ढवळून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असं टेक्स्चर आपल्या या व्हाईट सॉसला आलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चीज. तर नॉर्मल चीज क्यूबवालं चीज आपण यामध्ये किसून घालणार आहोत. तुम्हाला किती चीज हवंय त्याप्रमाणे तुम्ही ते कमी जास्त करू शकता. तर अशाच नवनवीन आणि चटपटीत रेसिपींसाठी द फ्लेवर मराठी या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा, कारण यामुळेच आपले व्हिडिओज इतरांपर्यंत पोचायला मदत होते आणि तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आता आपण चीज व्यवस्थित असं किसल्यानंतर याला मिक्स केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती चीजी असा आपला व्हाईट सॉस तयार झालेला आहे. आता यामध्ये आपण घालूयात थोडंसं चवीनुसार मीठ. लक्षात ठेवायचं आहे चीज आपण ऑलरेडी घातलेलं आहे, त्यामुळे मिठाचा वापर आपल्याला काळजीपूर्वक करायचा आहे. आता मीठ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहेत ऑरेगानो किंवा तुम्ही कोणतेही हर्ब्स इथे यूज करू शकता. त्यानंतर आपण इथे घालणार आहोत पिझ्झा सिझलिंग. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे रेड चिली फ्लेक्स किंवा दुसरे कोणतेही मसाले वापरू शकता. आता यामध्ये आपण घातलेले आहे पेरी पेरी मसाला. आता हे सगळे मसाले आपण व्यवस्थित असे या व्हाईट सॉसमध्ये मिक्स करून घेऊयात, म्हणजे या सगळ्या स्पायसेसचा जो फ्लेवर आहे तो आपल्या या व्हाईट सॉसमध्ये एकदम छान उतरेल. तुम्ही बघू शकता किती मस्त असा आपला व्हाईट सॉस तयार झालेला आहे. त्याचं टेक्स्चरही किती सुंदर आलेलं आहे. आता हा व्हाईट सॉस आपला तयार आहे. यामध्ये आपण घालणार आहोत उकडून घेतलेले स्वीट कॉर्न. ते एक एक करून आपण सगळे स्वीट कॉर्न या व्हाईट सॉसमध्ये घालूयात आणि हा व्हाईट सॉस आपण या स्वीट कॉर्नला व्यवस्थित असा कोट करून घेणार आहोत, म्हणजेच याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आणि मिक्स केल्यानंतर तयार आहे आपली क्रीमी अशी स्वीट कॉर्नची रेसिपी, जी सर्व करताना तुम्ही यावरती पेरी पेरी मसाला किंवा दुसरे कोणतेही हर्ब्स यूज करू शकता. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी आणि परिवारासोबत शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.